समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलचारुभक्षणम् उमाशुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन बाबाजी सद्गुरु दास तुका त्याच्या कृपाने नमन दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अभेर अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदांबोजे तेजस्फुरधिक प्रदेश विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी ज्ञानेश्वर मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जनानी देवांसी मुक्ताबाई
नमो ज्ञानेश्वरा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदम भवं भवानी भवानी सहितं नमामि। काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळेमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे साधकांचे मायबाप ज्ञानेश प्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा संतांच्या उपकाराची जाणीव करून देणारा अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे। सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार, तो म्हणजे असा की आपल्याच गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व स्वर्गीय गणपतराव सुंदरराव मुसळे, अतिशय प्रेमळ स्वज्वळ व्यक्तिमत्व, आणि यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आयोजित केलेला हा कृतज्ञतेचा सोहळा, हा जो आपल्या ठिकाणी या आपल्या गावामध्ये म्हणजे मलनाथपूर या ठिकाणी एका पित्याच्या स्मरणार्थ, वडिलांच्या स्मरणार्थ होत असलेला जो सोहळा आहे, हा जो उत्सव आहे, तो उत्सव म्हणजे मी सुरुवातीलाच सांगून जाईल दादा की हे जे प्रदर्शन केलंय, एवढं मोठं उत्सव निर्माण केलाय, हे काही कुठलं शक्ती प्रदर्शन नसून हे स्वर्गीय गणपतराव सुंदरराव मुसळे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुपुत्रांकडून त्या शक्तीमध्ये असलेल्या फोटोचं प्रतिमेचं दर्शन म्हणजे हा आजचा कार्यक्रम। एवढा मोठा कार्यक्रम करणं हे काही कुठलं शक्ती प्रदर्शन नाही दाखवायचं, तर त्या शक्तीमध्ये असलेलं दर्शन म्हणजे हा कार्यक्रम आहे। आणि या शुद्ध अंतकरणातून एक कृतज्ञतापूर्वक श्रद्धायुक्त अंतकरणातून त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्वर्गीय गणपतराव सुंदरराव मुसळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे दोन्ही सुपुत्र यांच्याकडून आपल्या वडिलांची होत असलेली ही सेवा आणि त्या सेवेच्या कृतज्ञतेच्या सेवेच्या माध्यमातून दोन्ही सुपुत्र आदरणीय असणारे समाजसेवक परमार्थप्रेमी वैजनाथराव गणपतराव मुसळे तथा परमार्थप्रेमी वारकरी संप्रदायावरती निष्ठा असणारे आपल्या वकिली पेशामधून नोकरी करतही व्यवसाय उद्योगधंदे करतही वारकरी संप्रदायाची कास, वारकरी संप्रदायावरती असणारे निष्ठा, असं हे कुटुंब, त्यामधले ॲडव्होकेट आदरणीय जगन्नाथराव गणपतराव मुसळे, वैजनाथराव आणि जगन्नाथराव या दोन्ही सुपुत्रांकडून आपल्या वडिलांची होत असलेली ही कृतज्ञतापूर्वक सेवा आणि त्या सेवेच्या माध्यमातून हा केलेला भव्य दिव्य स्वरूपाचा कृतज्ञतेचा सोहळा। विठाला 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 तसेच या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक व आपल्या बंधूची होत असलेली सेवा, त्यांचे चारही बंधू असणारे आमचे भजनानंदी परमार्थप्रेमी श्रीहरी महाराज सुंदरराव मुसळे तथा बालासाहेब सुंदरराव मुसळे, उत्तमराव सुंदरराव मुसळे आणि
जानकीराम सुंदरराव मुसळे या चारही भावंडांकडूनही आपल्या बंधूची होत असलेली ही कृतज्ञतापूर्वक सेवा आणि त्या माध्यमातून समस्त मुसळे परिवार यांच्याकडून आपल्या पित्याची होत असलेली ही सेवा आणि त्या सेवेच्या माध्यमातून हा आयोजित केलेला वर्षश्राद्धाच्या निमित्तानं वडिलांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामधली माझ्याकडं आलेली ही कीर्तन सेवेच्या माध्यमातून उपस्थित सर्व महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार प्रवचनकार भागवताचार्य सर्व उपस्थित टाळकरी माळकरी वारकरी माता भगिनी पुरुष मंडळ सर्वांना धन्यवाद देतो आणि ज्यांच्या माध्यमातून इथं सेवेचा येण्याचा योग माझ्याकडे प्राप्त झाला असे असणारे आमचे पांगरीचे वारकरी परमार्थप्रेमी कुटुंब त्यामध्येही स्वर्गीय अत्यंत माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे वारकरी संप्रदायातले एक थोर व्यक्तिमत्व होऊन गेले असे असणारे स्वर्गीय संतरामजी अण्णा यांचे सुपुत्र यांचे नातू आमचे आदरणीय ओमप्रकाशजी भाऊ असणारे त्यांनी व आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंग सम्राट राधाकिशन महाराज मुंडे यांच्या मार्फत माझ्याकडे आलेली ही आजची सेवा आणि त्या माध्यमातून आमच्या अण्णांची या ठिकाणी कन्या आणि आत्यांच्या आमच्या या ठिकाणी कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केलं ओमभाऊंनी राधाकिशन महाराजांनी त्या माध्यमातून इथे येण्याचा योग आणि त्या माध्यमातून तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला सर्वांना धन्यवाद देतो उपस्थित सर्व भजनी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो आणि उरलेल्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करूया विठाला 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 आता हे सुरुवातीलाच एवढं पाहिल्यानंतरच अतिशय अंतकरण भरून आलं मन भरून आलं एवढा आनंद वाटला पाहिलो मी आमचे शूटिंगवाले दादा जय भगवान यूट्यूब चॅनलवाले त्यांना मी खुणवलं म्हणलं बघा तो फोटो पाहिला मी काय सुंदर असा फोटो बनवला पांडुरंग परमात्म्याचा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा फोटो तुकोबरायाचा फोटो ज्ञानोबरायाचा फोटो म्हणजे तुम्हाला शूटिंगमध्ये आयतच घ्यायला झालं विठोबा रुक्माई भजन सुरू झालं की झूम करून घ्यायचं एवढा गोड फोटो आणि तिथं खाली नाव वाचायला मिळालं की यांच्या स्मरणार्थ बघा आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा हा सभा मंडप आणि हा सुंदर असा कार्यक्रम मला वाटते काल परवा आणखी काहीतरी दिलं वाटतं ना वस्तू अशा पद्धतीने सिस्टम वगैरे हे वडिलांच्या स्मरणार्थ बघा आणि जेवढं तुम्ही आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ देताल तेवढं त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे पण तुमच्यासाठी सुद्धा महाराज साधू संतांनी सांगितलं या दिवशी म्हणजे यांच्या जाण्याच्या नंतर त्यांच्या जाण्यानं आपण मुलांसाठी काय पर्व काळ आहे पुरुषासी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ माता पित्याचा अंतकाळ ही धर्माची वेळ अति पवित्र आमचे आदरणीय काल ज्यांची कीर्तन सेवा झाली असे ज्ञानेश्वर महाराज शास्त्री आहेत बघा शास्त्री आहेत इथं महाराज साधू संतांनी सांगितलं माता पित्याचा अंतकाळ पुरुषासी पर्व काळ कोणासाठी त्या मुलासाठी त्यांच्यासाठी हा मुला मुलींसाठी कुटुंबियातल्यांसाठी त्या आई वडिलांचा अंतकाळ म्हणजे काय असतो तर पर्व काळ मानलेला आहे आणि त्या पर्व काळावरती धर्माचा दिवस दान धर्म तुम्ही जे काही कराल त्याचं तुम्हाला दुप्पट पुण्य त्याचं फळ प्राप्त होत असतं म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावानं सर्व विधी करावे लागतात सुरुवातीला सांगून जातो चला हा जो तुम्ही ज्ञानदानाचा अन्नदानाचा कोणताही जो तुमच्याकडून या 7 दिवसात होणारा खर्च आहे आर्थिक दान असेल ज्ञानदान असेल नामस्मरणाचं अन्नदानाचं दान असेल त्या दानाचं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला याचा दुप्पट फायदा दुप्पट फळ त्याचं प्राप्त होतं कारण का हा तुमच्या जीवनामधला पर्व काळ सांगितला हे माझ्या घरचं नाही मी साधू संतांचं वचन सांगतोय पुरुषाशी पर्व काळ म्हणून हे त्यांच्या नावानं तुम्ही केलं पाहिजे आणि हे प्रत्येकाला घालून दिलेला दंडक आहे साधू संत सांगतात बाबांनो हे सोहळे करावे लागतात केलेच पाहिजेत नित्य कर्म नैमित्तिक कर्म
काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म हे 4 कर्म, याच्यामध्ये हे तुम्हाला कर्म करावंच लागतं. कोणतं कर्म? तसं तर अगोदर आई वडील आहेत तोपर्यंत सेवा करा, मी पुढे सांगणार आहे. पण गेल्यानंतर त्यांच्या पश्चात जी कोणी जीव गेलाय त्याच्या पश्चात आपण काय केलं पाहिजे, आपलं काय कर्म आहे. पुत्राचं, पुत्र नावाचं नावच त्याचं पुत्र, कशासाठी? पूत नावाच्या नरकातून काढणारा तो पुत्र. मग त्याच्याही पुढे शास्त्रानं सांगितलं, पुत्र असेल की कन्या असेल, मग कोणी असो, दोघांनाही अधिकार आहे. कोणता? त्यांच्याकडे विधी त्यांना कोणता केला पाहिजे? आपले आई वडील, कोणी आई असो वडील असो, जीव गेल्याच्या नंतर वडिलांच्या स्मरणार्थ अंत्यविधीचा कार्यक्रम, त्याच्यानंतर रक्षाविधी, त्याच्यानंतर दशक्रिया विधी आणि नंतर पिंडदानाचा विधी 10वा 13वा असेल, हे विधी आपल्याला करावेच लागतात. शास्त्रानं दंड घालून दिलाय. त्याच्यानंतर मासिक श्राद्ध, ज्या तिथीला आपले वडील गेलेत त्या तिथीला त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावानं एक गण जीव घालणं. तिथीला बरं का, तारखेला नाही, तारीख बदलत राहते. तिथीवरून तिथीला एक गण जीव घालणं हे त्या मुलाचं आद्य कर्तव्य आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावानं असं 6 माही श्राद्ध आणि वर्ष श्राद्ध. आज जो हा उत्सव साजरा होतोय इथपर्यंत त्यांची आपल्याला आठवण ठेवावीच लागते बाबांनो. कारण का आजपर्यंत त्यांचा प्रवास सुरू असतो. गरुड पुराण सांगतं, जीव गेल्याबरोबर त्याला डायरेक्ट स्वर्ग किंवा वैकुंठ प्राप्ती असं सांगितलेलं नाहीये, तर त्याचा प्रवास असतो. एक दिवस मुक्काम करत 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 1 वर्षापर्यंत त्याचा मुक्काम चालू असतो. मग हे मुक्काम करत असताना त्यांच्या जीवनातला काही पुण्याचा साठा त्यांच्या कामाला येत असतो. आणि जिथं कुठं त्यांना पुण्याचं साठा, पुण्याचं ताकद कमी पडेल, तिथं आपण जे त्यांच्या नावानं विधी करतो, गोड जेवणाचा विधी असेल, गंगा पूजनाचा, मासिक श्राद्ध, वर्ष श्राद्धाचा, आणि त्या निमित्तानं त्यांच्या स्मरणार्थ जे काही तुम्ही दान द्याल, अन्नदान, ज्ञानदान, आर्थिक दान, कांचनदान, तुम्ही भूदान, काहीही द्या. मग ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, मोठे सोहळे किंवा लहान सोहळे असं नाही, ज्याला जसं घडल त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्यानं पण केलं पाहिजे. आणि असं करत करत 1 वर्ष झालं की त्या 1 वर्षाच्या नंतर पूर्ण प्रवास होऊन वर्ष श्राद्धाच्या दिवशी हा जीव वर स्वर्ग लोक असेल, वैकुंठ लोक असेल, त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी पोहोचण्याचा तिथपर्यंत अधिकार प्राप्त होतो. आणि तिथं गेल्यानंतर वर्ष श्राद्धाच्या दिवशी गरुड पुराण सांगतं, तिथं वर यमराजाच्या दरबारामध्ये धर्मध्वज नावाचा अधिकारी आहे. आणि तिथं आपण चित्रगुप्त म्हणतो, चित्रगुप्ताकडे तिथं फाईल तपासल्या जातील. मग आपल्याला ज्यावेळेस पुण्याचा साठा कमी पडल, त्यांना कुठं जर थोडंसं पुण्य कमी पडत असेल तर मग वरून पाहिल्या जातं. वर्ष श्राद्धाच्या दिवशी ते जीव पाहत असतो, माझ्या नावानं काही स्मरणार्थ खाली ज्ञानदान, अन्नदान केलं का? आणि मग ते अन्नदान, ज्ञानदान, पिंडदानाचा विधी आणि त्याचं पुण्य त्यांच्या कामी वर येत असतं. उत्तम भोगीला जीव खाणी, जीव खाणी, उत्तम भोगीला जीव खाणी, जीव खाणी, उत्तम भोगीला जीव खाणी, जीव खाणी, उत्तम भोगीला जीव खाणी, उत्तमाची गती तो एक पावेना, 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 उत्तम भोगीला जीव खाणी, जीव खाणी, उत्तम भोगीला जीव खाणी, जीव खाणी, उत्तम भोगीला जीव खाणी, जीव खाणी, उत्तम भोगीला जीव खाणी, गणे देव गणे. मग त्यांच्या कर्मानुसार त्यांना पुढं हा पुण्याचा साठा वर कामी येत असतो. आणि त्यावेळेस त्यांना उत्तमची गती तो एक पावेल, त्यांना उत्तम गती प्राप्त होत असते. मग त्याच्यासाठी कोणते विधी? तर हे सर्व वर्ष श्राद्धापर्यंतचे विधी पुत्रानं करावेच लागतात. तुम्ही म्हणत असताल इथं ज्ञानदान केलेलं वर काय कामाला येणार आहे? बाबा जीवाला तर येणार आहे, पण प्रत्येकानंच केलं पाहिजे. कारण का?
करा हरी भक्ती परलोकी येईल कामा करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविलय बाबा सोनिया सोडविलय बाबा सोनिया पैसे जास्त झाले म्हणून का शक्ती प्रदर्शन म्हणून नाही बाबांनो, हे कशासाठी करायचं? आपलं कर्तव्य ते केलं पाहिजे. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासोनिया हो सोडविल यमा पासोनिया. इथं केलेला परमार्थ, इथं केलेली भक्ती, इथं केलेलं ज्ञानदान, इथं केलेलं नामस्मरण, आज जे हे सोहळे व्हायलेत ना, हा जो सोहळा होतोय, या सर्व नामस्मरणाचं पुण्य परलोकी येईल कामा सोडविल यमा पासोनिया. त्या यमाच्या जाचामधून सोडवण्यासाठी, त्यातून सुटका मिळवण्यासाठी एकमेव सोबत फक्त काय येणार आहे? पैसा. बरोबर आहे का? धन दौलत गाड्या बंगला काय येणार आहे? फक्त हरिभक्ती. आणि त्या हरिभक्तीनं फक्त देवाचं नामस्मरण. कारण का? वर नाही यमासी करुणा तोडीती मारिती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. त्या नाही रे यमासी करुणा, त्या यमाला करुणा नाही, दया नाही त्यांच्याकडे, तोडीती मारिती झोडीती. मग त्यांच्यापासून सुटण्यासाठी काय आहे दुसरं साधन? करा काही आयसिया साधना करा काही आयसिया करा करा काही आयसिया करा काही जेने नये जन्म यमाची यातना यमाची वासना जेने नये जन्म यमाची यातना यमाची वासना आयसिया साधना करा काही आयसिया साधना करा बघा, यमापासून सोडवण्यासाठी एकच करावं लागल, ती म्हणजे हरिभक्ती करावी लागल. म्हणून हे कार्यक्रमाचं आयोजन आहे बरं का ओम भाऊ. याच्यासाठी हा कार्यक्रम सोहळा करायचा आहे, तर त्यांना सोडवण्यासाठी, त्यांची सुटका करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित करायचा असतो. हे पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. बरं, हे झालं हरिनाम चिंतन, हे वर्ष श्राद्ध, हे गोड जेवण. काही सुशिक्षित मंडळी म्हणत असतात महाराज सांगतातच आणि त्यांचा धंदाच आहे. अरे बाबा, आम्ही सांगतात, आमचं संत वचन तुमच्यापर्यंत पोहोच करणं हे आमचं महाराज लोकांचं काम आहे. मग त्याच्यापासून तुम्हाला ते ऐकायचंय, ते नाही करायचंय का करायचं, तुमचं तुम्ही ठरवायचं. कारण का? हे विधी मी सांगतोय म्हणून नका करू तुम्ही, पण हे विधी छत्रपती शिवरायांनी शहाजी राजाच्या नावानं पिंडदान विधी केला. प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजाच्या नावानं पिंडदान विधी केला. आपण रामायण ऐकणारे वाचणारे जाणकार श्रोते आहोत. हे विधी संत श्रेष्ठ नाथ महाराजांनी केला. आपल्या पितरांना जीव घालण्यासाठी पितर लोक, आता पितर पंधरवडा येणार आहे, त्यांना बोलवलं. पितर लोक जेवायला, जेवण्यासाठी पितरांचे पाहुणे रावळे बोलवले, आले नाहीत तर डायरेक्ट पितरांना बोलवून घेतलं. एवढी ताकद का? तर हे विधी केले. बरं, एवढंच नव्हे तर तुकोबाराय म्हणले, पिंड पदावरी
माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन बघा म्हणजे यज्ञात भवती प्रजन्य हा यज्ञ चालू यज्ञ बरं का वैजनाथराव यज्ञ हा यज्ञ तुम्ही वडिलांच्या नावानं यज्ञ केला याच्यापेक्षा आणखी काय श्रेष्ठ असावं जगात दुसरी ताकद नाही महाराज आई वडिलांच्या सेवेसारखी ताकद जगामध्ये दुसरी नाही पुढं सांगणारच आहे बघा पावसाची गरज आहे येऊ द्या पावसासाठी आज मी काल्याचं कीर्तन करून आलो खातगावला आमच्या राधाकिशन महाराजाला माहिती आहे आत्माराम महाराजाला काल्याचं कीर्तन खातगावला कशासाठी होतं पाऊस पडावा म्हणून त्या लोकांनी पारायण सोहळा केला आणि त्या सोहळ्याचं आजचं काल्याचं कीर्तन पाऊस पडावा म्हणून आपला पाऊस यायलाय आपल्याला करावा लागला नाही आपला सोहळाच बघून पावसाला सुद्धा मध्ये केलं कुणी केले विधी हे तुकोबाराय म्हणले मी सुद्धा केलं हे पिंड पदावरी पिंडदानाचा विधी कोणी केला तुकोबरायांनी केला साधू संतांनी केला पिंड पदावरी दिला आपुली एकरी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण वा सुनील महाराज छान प्रमाण दिलं सुनील महाराजांनी पितरांचे फिटले ऋण ऋण पितरांचं आपल्यावरचं फेडण्यासाठी हे जे सोहळे आहेत ते कशासाठी ऋणातून उतराई होण्यासाठी कशानंच उतराई होणार नाहीत ऋण म्हणजे उपकार आणि या उपकारातून उतराई होण्यासाठी काय करावं लागतं पिंड पदावरी दिला आपुली एकरी माझे झालेच गयावर जन फिटले पितरांचे ऋण आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वडिलांच्या स्मरणार्थ पिंडदानाचा विधी म्हणजे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आणि त्यानं काय होतं तर आपल्यावर असणारे उपकार याच्यातून ऋण उतराई तुकोबाराय म्हणतात मी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण आणि याच्यासाठी पिंडदानाचा विधी म्हणजे हे सगळा जो मी मगापासून सांगतोय तो सोहळा तो विधी कशासाठी करायचा तो साधू संतांनी केला त्यांनी आपल्याला घालून दिलेला दंड काय मग त्यांच्यापेक्षा जर आपल्याला जास्त कळत असलं तर करू नका पण त्यांच्यापेक्षा जर काही कळत नसलं तर आपण केलाच पाहिजे म्हणून बाबांनो आणखी याच्या पुढे डोकं लावतात सुशिक्षित लोक आम्ही नाही केला तर काय होईल आहा कटा त्याचे करीती पितर वंशे दुराचार पुत्र झाला वंशे दुराचार पुत्र दुराचार पुत्र वा सुंदर महाराज छान मग काय करतात मित्र आमच्या सुंदर महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं सुंदरच महाराज होते आहे का नाही मग सुंदर प्रमाण दिलं हे जर विधी नाही केले बरं का कशासाठी सांगतोय ऐका सगळे गावकरी मंडळी हे जर विधी नाही केले आपण तर पितर लोक आपल्याला शाप देतात शाप आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला आमच्या कुळामध्ये जन्माला आलेला पुत्र दुराचारी निघाला त्यानं माझ्या नावानं आपण म्हणतो ना साधा खरकट्या हातानं कावळा सुद्धा उठवला नाही ते पितर लोक शाप देतात मग आपण म्हणतो आमच्या घरात कसं आगटीत घटना घडायल्या कसं सुख लाभत नाही यशच येत नाही संतती नाही या सगळ्या गोष्टी कशानं
मग कुठंतरी जाऊन आपण दाखवतो, दाखवल्यानंतर ते कोणीतरी काढून देतं आपल्याला, तुमच्या घरात पितृदोष झालाय म्हणतात, पितृदोष. मग जा नाशिक, जा त्र्यंबकेश्वर, जा गयेला, जा त्र्यंबकेश्वरला जा आणि तिथं जाऊन विधी करा. मग विधी केल्यास करा नागबली आणि त्याच्यानंतर त्या पितृदोषातून आपली मुक्तता होत असते. मग हे होऊ नये वाटत असेल तर हे विधी करायचे. हा सोहळा आहे. म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण येते कल्याण येते आशीर्वाद देती कल्याण येते कल्याण येते. बघा ऐका, महत्वपूर्ण विषय आहे. तुम्ही जर हे विधी नाही केले, गंगा पूजन वर्ष श्राद्धाचे जर विधी नाही केले तर पितर लोक शाप देतात, शाप. आणि जर महाराज सुशिक्षित लोक म्हणतात केला तर काय फायदा आहे, अरे केल्यास तर त्यांना वर फायदा आहे, सांगितलं परलोकी येईल कामा, करा हरिभक्ती सोडविल यमापासून. पण तुम्हाला सुद्धा फायदा काय आहे तर हे केल्यानंतर जीवनामध्ये तुका म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे तया. गुरुनाम गुरु वक्ते बाबा यांना अभंग घ्यायचे आणि यांचं ते ऐकलं वाचलं. मी एका महाराजांना विचारलं, नामा म्हणे पितर का तुका म्हणे पितर? ते म्हणजे तुका म्हणे पितर, म्हणून तुका म्हणे पितर. वक्ते बाबा म्हणत होते म्हणून तुका म्हणे पितर. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती. पण आपल्याला पुढचं महत्वाचं आहे, कल्याण इच्छिती. होय बापू महाराज, कोणतं का असं ना, कल्याण इच्छिती व्हावे तया. बाबा हे जर विधी केले तर आपल्याला पितर लोक आशीर्वाद देतात, आशीर्वाद. कल्याण इच्छिती व्हावे तया. आमच्या कुळातल्या सर्व मुलाबाळांचं कल्याण व्हावं, त्यांचं चांगलं व्हावं, त्यांच्या जीवनात आनंदी आनंद राहावा, असे पितर लोक आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून आपण हे विधी केले पाहिजेत. म्हणून वर्ष श्राद्ध आहे, म्हणून गोड जेवण आहे, म्हणून गंगा पूजन आहे. आता याच्या पुढे सांगतो, आशीर्वाद घ्यायचा पितर लोकांचा का शाप घ्यायचा आहे हे ज्याचे त्यानं ठरवायचं आणि त्याच्यावरून तुमचे तुम्ही कार्यक्रम करायचा का नाही करायचा ठरवायचं. आमचं सांगण्याचं काम आहे की बाबा हे विधी करा. विठाला विठाला आणि या धर्तीवर या दोन्ही सुपुत्रांच्या जीवनामध्ये सर्व काही आलबेल, आपल्या वडिलांचं छत्र, वरुण कृपेचं छायाछत्र राहणार, यात कसलीही शंका नाही. कारण का यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी एवढा अट्टहास केला यांनी की आमच्या वडिलांच्या ऋणामधून उतराई. ऋण म्हणजे उपकार आणि आपल्यावर शास्त्रानं सांगितलंय देवाचे उपकार, संतांचे उपकार आणि तिसरे शास्त्र सांगतं आई वडिलांचे उपकार. एवढे उपकार आहेत, या उपकारातून आपण आपला जीव जरी ठेवला तरी उतराई होऊ शकत नाहीत. एवढे कोणाचे उपकार आहेत? देवाचे, संतांचे, आई वडिलांचे. आणि त्यातलेच एक उपकार तुकोबा या अभंगाच्या पहिल्या चरणाचा सांगू संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू संताचे उपकार, काय सांगू संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संताचे उपकार.
काय सांगू आता संतांचे उपकार. उपकार सांगायचे तर उपकार तुकोबाराय म्हणले संतांच्या उपकारातून कशानंही आम्ही उतराई होऊ शकत नाही, एवढे उपकार आहेत. काय सांगू आता, काय सांगू संतांचे उपकार. संतांचे उपकार, देवाचे उपकार, आई वडिलांचे उपकार. थोडक्यात पाहू. देवऋण, संतऋण, मातृपितृऋण तिघांचे ऋण आहेत. देवाचे काय उपकार आहेत आपल्यावर, देवाचे हेच उपकार आहेत ना. पाऊस नसता पाडला तर आता आहे का नाही, पाऊस पाडला म्हणजे देवाचे उपकार आहेत की आपल्यावर. प्यायला पाणी देते, सूर्य उगवला नसता, लाईट 1 तास लाईट चालवली, मोटर चालवली, बिल येत आहे. आमच्या सेरुयाचं कधी बिल आलं का. रविश्चंद्रो घना वृक्षा नद्या गावश्च सज्जना येते परोपकाराय निर्मितेन उपकार. बाबा कशाला निर्मिती केली, सगळ्यांची या 7ही गोष्टी शास्त्रकारांना सांगितल्या. रविश्चंद्रो घना वृक्षा नद्या गावश्च सज्जना, या सगळ्या गोष्टी परोपकाराय. कशासाठी, परोपकारासाठी, उपकार करण्यासाठी या गोष्टी आहेत. मग हे देवाचे उपकार सांगतो. देवानं आपल्याला काय केलं, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं भजनासाठी देह दिलाय, पण भजनासाठी नसून भजना गोमटा झाला आहे का नाही. बस आपण विसरलो. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख, कशाला, बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे असे ते. याच्यासाठी दिलाय देह, नव्हे होय बापू महाराज. आपण येताना देवाला विनंती केली, करार केलता, देवा एकदा मला दुःखातून या मुक्त कर. देव म्हणले करतो बेट्या, तुला या जन्म मृत्यूच्या मुक्त कर मला या फेऱ्यामधून. त्याच्या बदल्यात काय देशील म्हणले. देव म्हणले तू काय देशील मला. आपण करार केला, देवा मी नवस करतो, लिहून दिलं, मला मुक्त कर, मी रात्रंदिवस तुझं भजन करीन. एक वेळा करी या दुःखा वेगळे, एक वेळा करी या दुःखा वेगळे, एक वेळा करी या दुःखा वेगळे, एक वेळा करी या दुःखा वेगळे. दुरिताचे झाले उगवा, दुरिताचे झाले उगवणे, दुरिताचे झाले उगवणे, दुरिताचे झाले उगवणे. क्या बात है, वाह. तिघांचे उपकार आहेत आपल्यावर बरं का तरुण मंडळी. देवाचे, संतांचे, आई वडिलांचे. देवाचे उपकार आहेत. आपण करार करून आलो तर देवा एकदा दुःखाचं मुक्त कर, दुःखामधून एकदा मुक्ती केलीस, एक वेळा करी या दुःखा वेगळे,
एक वेळा करी या दुःखा वेगळे. देव म्हणले करतो तुला दुःखाच्या मुक्त करतो, याच्या बदल्यात काय करशील. आपण विनंती करार करून आलो, नवस केला, लिहून दिलं. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. देवा रात्रंदिवस तुझं भजन करीन, बस याच्या पलीकडे काही करणार नाही असं म्हणून देवाकडून आलोत. पण इथं आल्यानंतर भजन करायलोत का आपण? विठ्ठला विठ्ठला म्हणा म्हणलं तरी म्हणायलोत का? नाही. पण आपलं काय होतं बोलणं देवासोबत? आठवीन पाय. आणि हे जर नाही आठवलं तुम्ही तर नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. गेला जन्म वाया, वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. पण कधी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. देवाला जर तुम्ही नाही भजलं तर हा जन्म वाया चालला, वाया. कसा? जन्म आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून या कुंतू कुंतू मेली. बस मी आणि माझं, अहम ममतेची या लवड सवडी, मातेनं पवतीची बापुडी, जन्म मरणाचे दुथडी डहुळती ठेले. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात बाबा अहम ममतेची मी आणि माझं, याच्यामध्येच आपण अडकून पडलोय. याच्या पलीकडे काय आहे? तर याच्या पलीकडे ये बाबा. कारण हा नरदेह आपल्याला देवानं दिला, वाया घालू नकोस. बहुत सुकृते नरदेह लाधला, भक्ती विने गेला अधोगती. आहे का नाही श्याम महाराज? श्याम महाराजाला सुद्धा प्रमाण पाठ नाथ महाराजांच्या हरिपाठातलं बहुत सुकृते नरदेह लाधला, भक्ती विने गेला अधोगती. भक्ती नाही केली तर अधोगतीला गेला. पाठ पाहिजेच. मृदंगाचार्यांनी प्रमाण ओव्या पाठ केल्याच पाहिजेत, आहे का नाही? आमचे आदिनाथ महाराज सोनवणे, आमचे बंधू, आमचे श्याम महाराज सुंदर मृदंगवादक, ओव्या पाठ ही तर आमची परंपरा आहे. आमची कस काय? आमचे गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय मृदंग महामेरू जगविख्यात मृदंगाचार्य सद्गुरु ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज. मृदंग म्हटलं की बस लटपटे महाराज, दुसरा विषयच नाही. शुद्ध मृदंग, वारकरी मृदंग तसाच तयारीचा, आणि शास्त्रीय मृदंग तसाच. साता समुद्राच्या पलीकडे ज्यांची ख्याती होती असे आमचे गुरुवर्य लटपटे बाबा. आणि त्यांची परंपरा आहे मृदंगही तेवढाच तयारीचा. आणि कीर्तन म्हणलं तर अस्खलित शुद्ध मराठी भाषा, संस्कृत भाषावर एवढा पगडा. काय ती भाषा होती, ब्राह्मणाला लाज वाटायची. ब्राह्मण लोकांना एवढी शुद्ध भाषा, ते शब्द म्हणजे मोत्यासारखे शब्द निघायचे. कीर्तनही तेवढंच तयारीचं, मृदंगही. आणि तेवढं दोन्ही विषय तयार करायला सुद्धा भाग्यच लागतं. पूर्वजन्मीपासून काहीतरी तपश्चर्या करीत आलेले महात्मे, म्हणून या काळामध्ये त्यांना ही दोन्ही साधना, दोन्ही कीर्तन आणि मृदंग दोन्ही तेवढ्याच ताकदीचं तयारीचं. आणि त्याच्यातलं आम्हाला थोडंसं कुठंतरी त्या समुद्रातलं, गुरुवडी लटपटे महाराज रूपी समुद्रात सुईच्या टोकावर बसल एवढं आमच्याकडे आलंय, तर आम्हाला इतका असा आनंद वाटायलाय. ते तर काय, ते ममयवंशी जीव लोके, ते काहीतरी देवाचाच अंश होते महात्मे. त्यांच्याबद्दल म्हणायचं झालं, आमचे संतराम अण्णांच्या बद्दल म्हणायचं झालं तर आज राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, हो राहिल्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर माझी, गेले दिगंबर
तर भाग्यवानच समजतो. बाबांची एवढी सेवा घडली मला, हे सांगावांगे नाही. बाबा माझ्याविषयी माघारी सुद्धा म्हणायची, सेवा मला गुरुची सेवाही घडली, विद्याही मिळाली. आणि मृदंग विषयात तयारी करून पुन्हा कीर्तनाचा विषय बाबांनी विचार चंद्रोदय, गीता, ज्ञानेश्वरी, आमच्या राधाकिशन महाराजाला माहित आहे, समोर बसून आत्माराम महाराजाला माहित आहे, विचार सागर, विचार चंद्रोदय सोडवले. म्हणून आज आम्ही इथे, यालाही नशीबच लागतं दोन्ही विषय तयार व्हायला आणि गाणंही तयार व्हायला. नाहीतर स्वर लागला तर ताल नाही, ताल लागला तर स्वर नाही, दोन्ही असलं तर चिंतन नाही. तिन्ही आमच्याकडे आलं, हे आमच्या गुरुवर्य ज्ञानोबा माऊली लटपटे महाराजांची कृपा आहे. त्यांचे आमच्यावर असलेले काय आहेत, उपकार आहेत. आणि त्या उपकारातून आम्ही सुद्धा काय सांगू आता, संतांचे उपकार. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु म्हणजे संत आणि संत म्हणजेच गुरु. हेच गुरूंचे, संतांचे आमच्यावरचे उपकार आहेत. आपल्याला हा नरदेह मिळाला. आणखी एक सांगतो बघा, लोक म्हणतात मृदंग वादक आणि कीर्तनकार, अरे याला लय मोठं नशीब लागते, याच्यासाठी लय मोठी साधना लागते, खूप मोठी. जेवढे मोठे कीर्तनकार आहेत बरं का श्रीहरी महाराज, तेवढे त्यांना तुम्ही विचारा. अगोदरचे मृदंग वादक आहेत, विचारा ज्ञानेश्वर महाराज शास्त्रींना. संदीपान महाराज हाशेगावकर, गुरुवर्य, गुरुनाम गुरु सद्गुरु महाराज जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सद्गुरु संदीपान महाराज हाशेगावकर, पहिले प्रथम नंबर 1चे मृदंग वादक. गुरुनाम गुरु महागुरु पांडुरंग महाराज वैद्य बाबा, पहिले मृदंग वादक. बरं, आदिनाथ महाराज लाड मृदंग वादक, अर्जुन महाराज लाड अगोदरचे मृदंग वादक. विचारा तुम्ही हे. ढोक महाराजांना विचारा, गुरुवर्य ढोकर महाराज सुद्धा म्हणले आम्ही अगोदर मृदंग वाजवायला शिकाय गेलो होतो. वारकरी संप्रदायाची पहिली पायरीचे मृदंग वादन आणि नंतर पुढचा विषय आहे की नाही. म्हणून इथून मग नंतर सगळे कीर्तनकार आहेत. भीमसिंह बाबा सद्गुरु भीमसिंह बाबा, मृदंग तेवढाच तयारीचा, गायन तेवढंच तयारीचं आहे का नाही. अविनाश महाराज बरोबर आहे का नाही. आणि कीर्तनही तेवढ्याच तयारीचं. याच्यासाठी कष्ट साधना लागतात आणि ते आमच्याकडे कुठंतरी आम्हाला गुरुकडून आशीर्वाद कृपा मिळाली. म्हणून आम्ही मृदंग बी आणि कीर्तनही त्याच ताकदीचं विठाला. आणि ही काही कुठलं पाठ थापटून गेलोय असं नाही बरं का. एक आमच्या गुरुचा आलेला वारसा सांगायलो की आम्हाला गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, पुढे चालवू आम्ही हा वारसा. आम्ही पुढे वारसा चालवतोय. आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवलं. मी वारकरी शिक्षण संस्था, टोकवाडीला वारकरी शिक्षण संस्था आहे, रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था. आता तिथं माझ्याकडे 30-40 मुलं आहेत. आणि महाराज आमच्याकडे जे ज्ञान आलंय, आम्ही एवढं कष्टानं मिळवलंय, ते आम्ही कोणाला तरी दिलं पाहिजे ना का, तसंच घेऊन जावं सोबत. हे पहा, मी सांगत असतो, प्रत्येक गावात सांगतो, भजन्यांनी सुद्धा, भजने गावागावातले जुने जे ज्येष्ठ भजने आहेत, आदरणीय भजने आहेत, त्यांनी मरायच्या अगोदर एकतरी टाळकरी तयार केल्याशिवाय मरायचंच नाही. आत्माराम महाराज काय, हां, रिकाम मरायचंच नाही, एकतरी टाळकरी तयार करायचा आणि मग मरायचं. उगच नाही, एकतरी चाल शिकवायची आमच्या श्रीहरी महाराजांना एकाला तरी. कारण आपल्याला जे आलंय आपल्याकडं, ते आपण पुढं जगाला शहाणं करून सोडलं पाहिजे. हे आपल्यावर देवानं दिलेलं आपल्याला पुढं. नाहीतर महाराज असे काही लोक आहेत, आम्ही तिकडं आमच्या गावाकडचं सांगतो, परभणी जिल्ह्यातला महाराज, तिकडं कीर्तनाला मी सुरुवातीला नवीन भजनाला जाऊन बसायचं. आणि भजनाला जाऊन बसलं बापू महाराज, भजनात गेलं की भजनाला मग मला वाटायचं अभंग म्हणावं, आपण बी अभंग म्हणावं म्हणून भजन सुरू असायचं. माझ्या संग 2-4 पोरं टाळ वाजवायला. टाळ चुकला की जुन्या डांगऱ्यानं म्हणायचं आम्हाला, म्हातारे जुने गप बसतात का, ठोय टाळ खाली, ठोय टाळ, तुझं चुकलं बघ. पोरग रुसायचं, ते म्हणायचं बाबा लय वासकायले म्हातार, मला काही नग, मी बळच न्यायचं. दुसऱ्या दिवशी ठोय टाळ, तुला जमाना. त्या पोरायनं कदरून तो टाळ तो भजन पुन्हा म्हणून मंदिराकडे आले नाही. असं नाही, समजून सांगायचं बाबा आज ना उद्या येईल. मी असंच भजनाला गेलो, मी म्हणलं आपण बी थोडंसं म्हणावं, नवीन म्हणायचं ना. पण ते जुन्या खेड्यापाड्यातले भजनं जुनी, भजनेचा गोल आकडा असा बसला, येडा येऊस तर त्याची बारी ज्याची इथपर्यंत पैसे बसायचं, 2 वाजायचे. मग आपल्याला वाटायचं अभंग म्हणावं. आता हे भजन सुरू झालं की रामकृष्ण हरी सुरू, हिने करी. हे आमच्या गावात एक तात्या होता, हरी तात्या, आणि तात्यानं भजन सुरू करायचं. मग त्याच्यात महिला मंडळ अर्ध्या असायच्या. आणि मग त्या गंगू काकूनं म्हणायचं काय, तात्या मला म्हणू द्या. तात्या म्हणायचं मी रामकृष्ण हरी म्हणणार, तू रुपावळी म्हण. तात्यानं सुरू करायचं हरी हरी रामकृष्ण हरी सुरू. तात्यानं कसं तरी इना एककड, मृदंग एककड आणि आवाज एककड. लय माझ्या खेड्यागावांमध्ये एकच घर मृदंगाचं लावा येते आदिनाथ महाराज. आणि त्याला बी असा मान, चल र गणपा चल मृदंग लावायचा आहे. त्यानं जा पुढं, आलोच येतो हा पुढं. ह्या भजनी मंडळीनं 10-10 चक्रा त्याच्या घरी मारा. त्यानं म्हणा होऊ द्या सुरू, येऊ द्या चहा, येऊ द्या बिड्या, येऊ द्या काड्या, येऊ द्या पुड्या.
आणि टोपलं भरल्याशाने यायचं. त्याने एक घर लावायचं, एकच घर, पण लय शहाणं, येण्याची एकच तार लावायची. पण ते म्हणणार हा माझ्यासारखा गायक कोण नाही गावात. नाही रे बाबा, तू बाहेर निघून बघ, लय तुझ्यासारखे भरपूर आहेत. मी अभंग म्हणायचा. रामकृष्णारी झाली की त्या तात्याची, त्या काकूनं म्हणले आता रामकृष्णारी तुमची झाली, मी काय म्हणणार रुपावळी. मग रुपावळी म्हणायला सुरू केली की काकूनं म्हणायचं मग हा अरे हरी हरी तात्या उचलून द्या. मग तात्यानं सूर लावून द्यायचा. मग तात्यानं सूर लावून दिला की काकूनं म्हणायचं बाई बाई रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आणि मग बाई बाई म्हणलं की ह्या तात्याला यायचा राग. तात्यानं म्हणायचं बाई बाई कशाला आणलं मध्ये, बाई बाई रूप पाहता लोचनी, सर्व सुखाचे सोडा, सर्व सुखाचे मी म्हणतो. मग सर्व सुखाचे सोडा म्हणलं की तात्यानं म्हणावं सुनील महाराज सर्व सुखाचे आगर दादा, सुखाचे आगर, सुखाचे आगर दादा. तिनं बाई बाई रूप पाहताना ह्यानं सुखाचे आगर दादा. मी म्हणलं दोघायचंही बंद करा, दोघाचं बंद करा. आता मला अभंग म्हणू द्या आणि घरी जाऊ द्या. मी अभंग सुरू केला. सोमवार होता, सोमवारचा दिवस, आणि अभंग म्हणला शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय. लगेच हरी तात्यानं आमच्या ए बंद कर, बंद कर अभंग, बंद कर. मी म्हणलं तात्या का बंद करायचा, अभंग महा आहे ते महा. मी म्हणलं नाही नाही तात्या ते अभंग वय तुमचा नाही, अहो संतांचा अभंग आहे. अहो ते नाथ महाराजांचा अभंग आहे, संतांना लिहिलेला अभंग. कोण म्हणतं विचार एवढ्या एवढ्या भजनेला विचार. कव्हा बी यायचं 6 महिन्याला आणि काही बी आपला आकार आणायचा, त्याला दररोज यावं लागतंय भजनाला. हे आमची भजने जुने, तुला माहित नाही म्हणले. मी म्हणलं तात्या संताचा अभंग आहे. कोण म्हणलं विचार, विचार काकूला विचार. मी म्हणायचं गंगू काकू कुणाचा अभंग आहे. महाराज नाही ते हरिभाऊजीचाच अभंग आहे, भाऊजीचाच अभंग आहे. मी म्हणलं आहे का भाऊजीचा, कस काय त्यांचा अभंग. मी म्हणतोय, मी म्हणला महाअभंग आहे. सोमवारी मीच हे अभंग म्हणणार, दुसऱ्यानं म्हणलाच नाही पाहिजे. असले भजने महाराज कसं शिकावं, कसं भजन करा. पण आपण जन्माला आले एकतरी शिकविल्याशिवाय, टाळकरी गावात तयार केल्याशिवाय मरायचं नाही. विठाला लय भेटते. आम्ही तिकडं कर्नाटकमध्ये, आंध्रामध्ये कीर्तनाला आमचे राधाकिशन महाराज असतात. फिरावं लागतंय, लांब जातात. आता उन्हाळ्यामध्ये 4 महिने म्हणजे गाडी सुद्धा, गाडी बघितली तरी नग म्हणतात. आता महाराजाचं असे 2-2 कथा कीर्तन लांब लांब भजने असे भेटतात. मी एकदा कीर्तनात अभंग म्हणला, काय मी हेच अभंग म्हणला शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. माग भजनी म्हणू लागली. तिकडं काय आपल्यासारखे एवढे गायकन वादक आहेत का काय. तिकडं आंध्र कर्नाटक आहे, तेलंगणा, तिकडं काही नाही. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. माग काय म्हणू लागलं ते वैजनाथ भाऊ, शिवभोळा चक्रवर्ती तू ही माय मही चुलती. मी म्हणलं तसं नाही, तसं नाही, नीट नीट जरा दुसरं म्हणलं मी प्रमाण. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेची दासी बहरू कळी अशी आला. ते मागलचे म्हणू लागले मोकार फुगला, मोकार फुगला. मी म्हणलं अरे तसं नाही रे, नीट म्हण नीट. पुन्हा मी म्हणलं आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. ते माग म्हणू लागलं आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखील या, भाग्या मेला शिमगा झाला अवघा झाला आनंद. असं भेटल्यास का. मी म्हणलं सगळं बंद करायचं आता. मी पुढं म्हणतो, माझ्या मागं फक्त तुम्ही मी म्हणेल तसं उचलायचं. मग मी प्रमाण म्हणलं, मागं म्हणलं उचला उचला. म्हणलं की हे बापू महाराज अविनाश भाऊ सारखे आले सगळे, मलाच उचललं की वरी. अरे मला नाही म्हणलं, खाली ठेवा खाली ठेवा खाली ठेवा, हा भंग उचला म्हणलं. हे असं भेटल्यास कसं भजन, कसं कीर्तन. विठाला म्हणून देवाचे उपकार आहेत आपल्यावर. देवानं आपल्याला देह दिला, भजन करायला सांगितलं. आपण देवाकडून करार करून आलो, इथं होतो. 8वीनं पाय हा माझा नवस. बाबांनो त्याचं भजन पूजन करा. कारण का बरं तुम्ही म्हणताल कोणत्या देवाचं करावं, कोणत्याही देवाचं करा. इथं आता भगवान गणपती बाप्पा आहेत. नित्य देवामध्ये देवाचे प्रकार 33 कोटी. त्याच्यामध्ये 12 रुद्र, 11 रुद्र, 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार. हे 33 कोटी. त्याच्यात 4 मुख्य, त्याच्यामध्ये 1 मुख्य, त्याच्यात 5 मुख्य. कोणते नित्य देव. नित्य देवामध्ये भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान गणेश आणि माता जगदंबा, आई भवानी, हे 5 मुख्य दैवत आहेत. याच्यामधले भगवान गणेश आहेत. तुम्ही गणपतीचं भजन करा. याला गाणपत्य म्हणायचं गणपतीचा. आता गणपतीचा उत्सव सुरू आहे. आणि गणपती बाप्पा म्हणजे कसा आहे, भगवान मोठ्या पोटाचा. बघा कशासाठी मोठं पोट, त्याचं वर्णन एवढं आलंय गोड. लंबोदर पितांबर फणीवर वंदना. कशासाठी मोठं पोट म्हणजे सर्व जगाचे अपराध, सगळ्यांचे
याची चाडी चुगली निंदा याचं गुण वर्णन सगळं गुण दोष पोटात साठवण्यासाठी मोठं पोट, मोठे कान कशासाठी? सगळ्यांचं ऐकून घेण्यासाठी. जे करता धरता त्याला सगळ्यांचं ऐकून घेऊन पोटात साठवावं लागतं, याच्यासाठी मोठे कान. बर, डोळे बारीकच का? तर सगळ्यांवर नजर कृपादृष्टी राहावी म्हणून डोळे बारीकच आहेत. आणि असा असणारा हा गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजे. देवा सकल जीवाला ज्ञानाचा प्रकाश देणारी बुद्धीची दाता म्हणजे भगवान गणेश आहे. आणि या गणपती बाप्पामध्ये तिन्ही देव जिथं वसले ज्या ठिकाणी आहेत ते म्हणजे आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. याचंच प्रमाण याचंच तुकोबरायांनी वर्णन केलं ना. काय वर्णन आहे त्याचं? आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा उकार महेश, आकार तो ब्रह्मा ओकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा ओकार तो विष्णू, आकार महेश जानियेला ओकार महेश जानियेला ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. असा असणारा भगवान परमात्मा ओम ज्याचं आधी रूप आहे असा भगवान परमात्मा, याचं भजन करा, देवाचं भजन करा. देवाचे ऋण आहेत म्हणून देवाचं भजन करा. आणि हे ज्ञान फक्त आपल्याला दिलेलं आहे, नाहीतर पशु काय पाप पुण्य हे जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. आणि काही ज्ञान नाही कुठे. याच देही गडे देवाचे भजन. दुसऱ्या देहामध्ये भजन घडतंय का मला सांगा? तुकोबर ना साधू संतांनी सांगितलं याच देही घडे देवाचे भजन. गाढवायनं कधी कीर्तनात टाळ वाजलेला बघितलाय का? गाढवं कधी कीर्तनात, बैल कधी कीर्तनात येऊन बसले का? याच देही घडे, दुसऱ्या देहात नाही. म्हशी कधी कीर्तनाला आल्यात का? नाही ना. फक्त याच देही घडे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही कोठे. नाहीतर बघा एवढं सुंदर असा नरदेह देवानं दिला, आपल्यावर उपकारच केले ना. नाहीतर बघा सुंदर वाचलं बघा. काय वाचलेलं वाक्य सांगतो तुम्हाला. नारळ आहे नारळ, बरं त्याच्या अगोदर कंगवा. कंगव्याला काय आहे? ब्रश आहे एक. ब्रश कलर द्यायचा ब्रश असतो भिंतीवर. बघा सुंदर वाक्य सांगतो हा. भिंतीवर कलर द्यायचा ब्रश. त्या ब्रशला केस आहेत. केस, केसापासून ब्रश तयार होतो. केस आहेत त्याला. पण त्या ब्रशला डोकं आहे का? डोकं नाही ना. बर, कंगवा आहे कंगवा. त्या कंगव्याला दात आहेत. दात, त्या कंगव्याला दात आहेत. पण तोंड आहे का? नाही ना. बरं, नारळाला डोळे आहेत. डोळे, पण त्या डोळ्यानं पाहता येतं का? नाही महाराज. कपाला कान आहेत. कान, पण त्या कानानं ऐकता येतं का भजन पूजन? नाही. बर, सुईला नाक आहे. नाक, दाबनाला सुईला नाक आहे, पण त्या नाकानं सुगंध घेता येतो का? नाही. बर, बाटलीला पिण्याच्या पाण्याच्या तोंड आहे. तोंड, त्या तोंडानं बोलता येतं का? नाही. खुर्ची टेबलला पाय आहेत. पाय, पण त्या पायानं आपल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात कीर्तनाला येऊन बसता येतं का? नाही. पण या सगळ्याच गोष्टी कोणाला दिल्यात? मनुष्याला दिल्यात. पण याचा सदुपयोग करून आपल्याला घेता आला तर त्याच्या जीवनाचं सार्थक आहे. विठाला विठाला पण शोकांतिका ही आहे 84 लक्ष जीवामध्ये, 84 लक्ष जीवामध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाही जीव उपाशी राहत नाही आणि कितीही पैसे कमावले तरी माणसाचं कधीच पोट भरत नाही, ही शोकांतिका आहे. म्हणून बाबांनो, आपण कशासाठी आलो, आपल्याला काय करायचंय हे कळलं पाहिजे. हे देवाचे आपल्यावरचे उपकार आहे. चला दुसरे ऋण सांगतो, संतांचे ऋण. संतांना काय उपकार केले? उद्धराया आले जड जीवा. बाबा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्मरूपी संत जगी अवतरले. उद्धराया आले दीन जना. उद्धराया आले दीन जना. ब्रह्मादिक ज्ञानी वंदिते पायवणे. ब्रह्मादिक ज्ञानी वंदिते पायवणे. उद्धराया आले दीन जना. उद्धराया आले दीन जना. ब्रह्मादिक ज्ञानी वंदिते पायवणे. ब्रह्मादिक ज्ञानी वंदिते पायवणे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. कशासाठी येत असतात? तर उपकार करण्यासाठी येत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. कशासाठी येत असतात संत महात्मे? ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. तुकोबाराय म्हणतात प्रत्येक संतांनी अहो तुमच्या आमच्यावर उपकार केले, जडावर केले, जीवावर केले, यात नवल नाही. देवावर सुद्धा संतांचे उपकार आहेत. देवावर सुद्धा. जडावरचे उपकार म्हणजे ज्ञानोबारायांनी चालविली जड भिंती, त्या भिंतीवर उपकार केले, तिचं मंदिर झालं, जड भिंतीचं मंदिर झालं. बरं, पशुपक्ष्यांवर रेड्या मुखी वेद बोलविला, त्या रेड्याचं सुद्धा आळे फाट्याला मंदिर झालं, त्याच्यावर उपकार. बरं, जीवावरचे उपकार. नाथ महाराजांनी गावबासारखा निर्बुद्ध असणारा मुलगा त्याला सुद्धा भागवत लिहायला लावलं, त्याला ग्रंथ लिहायला लावला, हे त्याच्यावरचे उपकार. संतश्रेष्ठ भगवान बाबांनी एका तुक्या नावाच्या डाकूला वारकरी बनवून त्याच्यावर केलेले उपकार हे जीवावरचे उपकार झाले. आणि देवावर सुद्धा संतांचे उपकार. देवावर कोणते उपकार? तर रामायण वाचा, रामायणामधले एक एक प्रसंग वाचा. प्रत्येक संकटामध्ये प्रभू रामचंद्रांना ज्या ज्या वेळी संकट आलं त्या त्यावेळी प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या मदतीला धावून येऊन त्यांच्यावर सुद्धा कोणी उपकार केले? आपल्या हनुमंतरायांनी. ज्यावेळी पाताळामध्ये रामप्रभूंना राम लक्ष्मण चोरून नेले, त्यावेळी त्या पाताळामधून सगळीकडे रामप्रभूंना शोधाशोध सुरू झाली, पण कुठेही प्रभू सापडत नाहीत. मग त्यांना शोधण्यासाठी हनुमंतरायांना पक्षाची भाषा अवगत होती. हनुमंतराय गेले आणि त्यांना पाताळातून बाहेर काढून आणून जीवदान दिलं. हे प्रभू रामचंद्रांच्या जीवनामधले संतांना केलेले काय होते? उपकार होते. एवढे उपकार केले हनुमंतरायांनी, एवढे उपकार केले. एक दिवस बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होता आणि त्यावेळी सीता आई साहेबांनी सांगितलं सगळ्यांना बक्षीस द्या. प्रत्येकाला बक्षीस दिलं. हनुम्याला काहीच बक्षीस दिलं नाही. रामप्रभूंकडे सीता आई साहेब आल्या, प्रभू हनुम्याला बक्षीस दिलं का? नाही. मी काय बक्षीस देणार सीते? अगं हनुम्याचे एवढे उपकार आहेत माझ्यावर, एका एका उपकाराला एक एक जर प्राण दिला तर माझ्याकडे फक्त 5 प्राण आहेत, 6व्या उपकाराला काय देऊ? एवढे उपकार आहेत. असे असणारे संतांचे सुद्धा देवावर उपकार. म्हणून काय सांगू आता? संतांचे उपकार हे संतांचे उपकार आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणले काय सांगू आता? संतांचे उपकार. बरं, तुकोबाराय म्हणले आम्हाला निरंतर जागवण्याचं काम केलं कुणी? संतांनी. मज निरंतर जागविती. काय जागवलं? आम्ही अज्ञानरूपी अंधकारामध्ये झोपलेलो होतो. अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा धंदा, भोगीत होता प्रभुदा अनादि जो. ज्ञानोबाराय म्हणले अविद्येच्या रात्रीमध्ये, या गडद अंधकारामध्ये हा जीव अज्ञानरूपी अंधकारात झोपलेला आहे आणि याला जाग करण्याचं काम कोणी केलं? तर संतांनी केलं. हे फक्त जाग करण्याचं काम संत करत असतात. म्हणून तर म्हटलेलं काय आहे? बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली परवंट, तिने मार्ग दाविला चोखटगा. बाबा अहंकारी निशी घनदाट, या अहंकाराच्या रात्रीमध्ये, या गडद अंधकाराच्या निशी घनदाट रात्रीमध्ये हा जीव झोपलेला आहे. पण त्यांना उठवण्यासाठी गुरुवचनी फुटली पहाट.
त्याला उठवण्यासाठी जाग करण्यासाठी गुरुनाम संत रूपी पहाट फुटली आणि नंतर माता भक्ती भेटली बरवंट, तेव्हा भक्ती भेटली आणि तिने मार्ग दावला आणि मार्ग दाखवल्यानंतरच देव मिळाला. म्हणून संतांचे उपकार आहेत. नाहीतरी संत जाग मज निरंतर जागविती, जाग करण्यासाठी संत येतात. जग जोगी जग जोगी जागे जाग बोलती, हो जागे जाग बोलती. जग जोगे जग जोगे जाग जाग बोलते. जग जोगे जग जोगे जाग जाग बोलते. जागता जगदेवा आई बाबो जागता जगदेवा काही भाव जग जोगी जग जोगी जागे जाग बोलती. जागे जाग बोलती. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती. जागे जाग उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवे व्यथा जन्माचा. त्यांनी सांगितलं जाग व्हा, मज निरंतर जागविती, निरंतर जागवण्याचं कार्य संतांनी केलं. म्हणून आमच्या जीवनामध्ये काय सांगू आता संतांचे उपकार. आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे भाई नो जागा. आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्या निजल्या नाडोंनी भागा, चोर निजल्या निजल्या नाडोंनी भागा भागा. आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे भाई नो जागा. आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे भाई नो जागा. आता कारण का संतांचे आपल्यावर उपकार आहेत. हे झाले दोघांचे. तिसरे उपकार आई वडिलांची सेवा समाप्त करायची. आई वडिलांचे ऋण, आई वडिलांचे उपकार आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळून आपल्याला 9 मास आपल्या उदरामध्ये साठवून आईनं आपल्यावर सांभाळ करून रात्रंदिवस. बघा शेवटचा प्रसंग सांगतो, सेवा समाप्त करतो. आपली 10:30ची वेळ आहे, चाललंय 10:30कडे घड्याळ आहे का नाही. म्हणून आई वडिलांचे उपकार सांगतो. रात्रंदिवस तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळून दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाचे काड रक्ताचं पाणी करून आपल्याला सांभाळणारी ते कोण असते? आई वडील असतात बाबांनो. कारण का एवढे उपकार आहेत आई वडिलांचे आपल्यावरती. लक्ष देऊन ऐका. ज्याच्या जीवनात आई नाही त्याला आईचं महत्त्व विचारा. ज्याच्या जीवनामध्ये बाप नाही त्याला बापाचं महत्त्व विचारा बाबांनो. आई नाही ना त्याला आईचं महत्त्व विचारा. काय आईचे आपल्यावरती उपकार होते त्यावेळी जाण होईल, त्यावेळी आपल्याला कळेल. आपण साधा आपला मुलगा जर शिक्षणासाठी लातूर, पुणे, मुंबईच्या ठिकाणी जर ठेवला, औरंगाबाद अशा शहराच्या ठिकाणी ठेवला, तर आपण त्या एखाद्या घरी ठेवून त्यासाठी रूम करतो आणि रूम भाड्यानं केल्यानंतर त्या रूम मालकाला विनंती करतो, दादा आमच्या मुलाला सांभाळा. त्यानं सांगितलेलं असतं 10,000 रुपये रूमचं भाडं आहे, आपण 10,000 देतो पण आमच्या मुलाला सांभाळा. 2 वर्षे त्याचं शिक्षण झालं, 4 वर्षे शिक्षण झालं, घरी घेऊन येतो आणि येत असताना त्या रूममध्ये ज्या मुलगा राहिला त्या घर मालकाला म्हणतो, दादा तुम्ही आमच्या मुलाला 4 वर्षे सांभाळलं, एवढे उपकार तुमचे आमच्यावर झाले, तुम्ही आमच्या मुलाला सांभाळलं. फुकट सांभाळलेलं असतं का हो? पैसे घेतलेले असते तरी त्याचे आपण उपकार मानतो. पण आईनं आपल्याला 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये सांभाळलं. नुसतं सांभाळलं नाही, तुम्हाला त्रास होईल म्हणून, आपल्या मुलाला त्रास होईल म्हणून खाणं पिणं वर्ज्य केलं. गरम नाही, गार नाही, आंबट नाही, तिखट नाही, एवढं सगळं वर्ज्य करून तुमची काळजी. अहो चेहरा पाहून तर आपल्यावर कोणीही प्रेम करीन
आपलं चेहरा पाहून, आपलं कर्तृत्व पाहून, आपली कमाई पाहून आपल्यावर कुणीही प्रेम करेल, पण आपला चेहरा न पाहता, कर्तृत्व न पाहता कसा मुलगा निघेल ह्याचा विचार न करता आपल्यावरती 9 महिने अगोदरपासून प्रेम करणारी आई असते बाबांनो. तिचे एवढे उपकार आहेत. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ, जन्म देवोनी केले कृतार्थ, जन्म देवोनी. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कसल्याही स्वार्थाच्या विरहित आपल्या मुलाबाळांवर प्रेम करणारे ते म्हणजे आई वडील असतात. आई जेवढी श्रेष्ठ आहे तेवढाच बापही श्रेष्ठ आहे. मला बाप सांगायचा आहे. आईचे तर गुणगान, आईचे तर गौरव, आईचे तर कौतुक प्रत्येकानं केलं, परंतु बापही तेवढाच महान आहे. बाबांनो, आईचं कौतुक लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जिचा आत्मा साक्षात ईश्वर आहे ती आई असते बाबांनो. आईच नव्हे, वडील. आई आणि वडील साक्षात. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. ज्याला तीर्थयात्रा देवधर्म करायला जाणं होत नाही त्यानं घरात असणाऱ्या 2 देवाची सेवा करा. सर्व तीर्थांचं तीर्थ तुमच्या पायावर असेल, तुम्हाला सर्व तीर्थाचं तीर्थ मिळेल. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, तुम्हाला देव मिळवायचा असेल म्हणून तुम्ही कीर्तन भजन करत असाल, तुम्हाला देव मिळावा म्हणून मंदिरात जाऊन दर्शन करत असाल, तुम्ही भजन पूजन करत असाल, पण तुम्हाला देव मिळेल का नाही मिळेल यानं निश्चित सांगता येत नाही. पण तुम्ही घरात असणाऱ्या 2 देवांची जर सेवा करत असाल, आई आणि वडील या 2 देवांची सेवा करत असाल तर तुम्हाला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे त्रिकाल बाधित सत्य आहे. बाबांनो, पितृसेवा पुण्य लाधला निधान ब्रह्म सनातन अंग संगे. पुंडलिक रायानं काय केलं? पुंडलिकला रायानं साधू संतांनी सांगितलं पितृसेवा पुण्य लाधला निधान. अहो, हे असणारा भगवान परमात्मा अखिल कोट ब्रह्मांड नायक जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन परमात्मा आज युगे 28 विटेवरी उभा आहे. कशाच्या जोरावर? काय केलं होतं पुंडलिकरायानं? फक्त आई वडिलांची सेवा. पुंडलिकरायांच्या आई वडिलांच्या सेवेचं फळ पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. कशाच्या जोरावर परब्रह्म आलं? फक्त पितृसेवा पुण्य लाधला निदान. आई वडिलांची सेवा केली, जगाचा बाप त्यांना दर्शन द्यायला आला. म्हणून तर म्हटले काय, भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. तुम्ही आम्ही करूया ना आई बापाची सेवा खरी. तुम्ही आम्ही करूया ना आई बापाची सेवा खरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. साठी उभा राहिला विटेवरी. आम्ही करूया ना आई बापाची सेवा खरी. तुम्ही आम्ही करूया ना आई बापाची सेवा खरी. होता भक्त पुंडलिका पापी आणि दुष्ट. आई बापाची केली सेवा झाली बाप सारे नष्ट. भक्ती पाहून भक्ताची, भक्ती पाहून भक्ताची आला भेटाया श्री हरी. तुम्ही आम्ही करूया ना आई बापाची सेवा खरी. तुम्ही आम्ही करूया ना आई बापाची सेवा. ऋणातून उद्धार होण्यासाठी फक्त सेवा करा. ज्ञानोबाराय म्हटले सर्व तीर्थाचं तीर्थ सकळ तीर्थांची धुरे.
एका माता पितरे तया सेवेसी किर शरीर लोणकी जे बाबांनो आई वडिलांची सेवा करा सर्व तीर्थाचं तीर्थ मिळेल. कारण का अहो आई म्हणण्यासाठी जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा आतुरतेने वाट पाहू लागला आणि त्यासाठी जन्म यशोदा मैयाच्या पोटी वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला. आणि त्यानं बाबा आई नसेल तर जगात बाप नसेल तर जगात सर्व काही असूनही आम्ही भिकारी आहोत. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. साक्षात आई म्हणजे देव आहे. तुका म्हणे माये बापे अवघी देवाचीच रूपे नवे नवे. आई म्हणजे ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत भगवान नजर आता है देखे तेरी सूरत जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए जन्मों की दीवारों पे नाम तेरा ही लिख जाए. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार हो हो नबीची चांदणी तुग चंद्राची गोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेल आयुनाच बाजे तुग आई तुलाच ग मागेल. आई माझे मायेचा सागर जीवना आधार हो हो. एवढी असते. आई म्हणजे घराचं मांगल्य आहे आणि बाप हा घराचं पावित्र्य आहे. साध्या साध्या संकटाला आपल्याला आई दिसते. ठेच लागली भूक लागली आपण आई ग म्हणतो पण मोठं संकट आलं त्यावेळी आपण बाप रे म्हणतो. कारण मोठ्या मोठ्या संकटाला पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तो बाप असतो. जेवढी आई श्रेष्ठ आहे तेवढाच बाप श्रेष्ठ आहे. आई तर आहेच बाबांनो. ज्याच्या जीवनातून आई निघून गेली त्याला विचारा. ज्या स्त्रीच्या जीवनातून आई निघून गेली ना तिचं माहेर संपलं. माहेरचा प्रेमाचा पाजर संपला. प्रेम संपलं. प्रेमाचा पाना संपला. म्हणून बाबांनो बाप आपल्याला आई दिसते बघा. आपला मुलगा पास झाल्यानंतर त्या आईला आनंद होतो. माझा मुलगा पास झाला चांगले मार्क घेतले आणि या आनंदानं गल्लीमध्ये घरामध्ये वाड्यामध्ये पेढे वाटणारी आई प्रत्येकाला दिसते. पण ती आई तर श्रेष्ठ आहे पण आपण स्वतः उपाशी पोटी राहून त्या पेढ्याचा बॉक्स घेऊन येणारा तो बाप असतो हे विसरता कामा नये. बाप किती श्रेष्ठ आहे बघा. मुलाला नोकरी लागावी म्हणून रात्रंदिवस तळमळ आणि ज्या दिवशी मुलाला नोकरी लागली त्या दिवशी नोकरी लागली म्हणून पेढे वाटणारी आई सगळ्यांना दिसते. पण ती नोकरी लागावी म्हणून 25-25, 30-30 लाख रुपये घेऊन त्या कंपनीमध्ये त्या संस्था चालकाच्या उंबरट्यावर रात्रंदिवस चक्रा मारणारा 25 लाख आयुष्याची कमाई त्याच्या स्वाधीन करणारा तो बाप असतो. माय बापांनो बाप करी जोडी लेकुराचे बोले आपोले करवांडे वाळोनी आपोले करवांडे वाळोनी बाप करे जोडी लेकुराचे बोले आपोले करवांडे वाढवे आपोले करवांडे वाढवे. महाराज साधू संत म्हणतात सगळं काही बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाढवणी. बघा बाप काय करत असतो. एकच टाळ वाजवा हळून वाजवा. बाप सर्व कमाई आयुष्यभराची मुलासाठी खर्च करण्याची तयारी ती फक्त जगाच्या पाठीवर बापाची असते. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाढवणी.
तो बाप असतो. ज्याच्या जीवनातून बाप निघून गेला त्याला बापाचं महत्व विचारा बाबांनो. कारण का बाप म्हणजे घरामध्ये आधारवड असतो. मग तो बाप कसाही असो, आंधळा पांगळा लंगडा खुळा म्हातारा असो, पण बापाची चप्पल जरी दारामध्ये दिसली तरी बाप आहे याचा स्वाभिमान वेगळाच असतो. ज्याच्या जीवनातून बाप निघून गेला त्याला बापाची किंमत विचारा. लहान लहान मुलं असतात हो, ज्याच्या जीवनात लहानपणी बघा, मी काही गोष्टी सांगत असतो. तारुण्यामध्ये स्त्रीचा पती जाऊ नये, म्हातारपणामध्ये म्हाताऱ्याचा मुलगा जाऊ नये, आणि लहान वयामध्ये त्याचे आई वडील जाऊ नये. त्याच्यासारखं दुःख जगात कोणतं नाही. त्या अनाथ मुलांना बापाची किंमत विचारा. सण येतो, सण आल्यानंतर त्याचेच मित्र सवंगडी एकमेकाला नवीन ड्रेस, नवीन खाऊ, नवीन खेळणे आणतात, आणि याच्या जीवनात बाप नसल्यामुळं आईची परिस्थिती, घराची परिस्थिती बिकट. कमाई रस्त्यावर आपल्याला उदरनिर्वाह भागवण्यासाठी मोलमजुरी करावी लागते. याला ड्रेस नाही, याला खायला नाही. त्या लहान मुलाला बापाची किंमत विचारा. प्रत्येक घरात डोकावून पाहावं. आतमध्ये खायलेले पेलेले आनंदाने उड्या मारलेले, बापाच्या खांद्यावर खेळायलेले, त्याच्या जीवनात बाप नाही, त्याला बापाचं महत्व विचारा. जे अनाथ आहेत ना त्यांना आई वडिलांची किंमत विचारा काय असते. जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला कळत नाही बाबांनो. फक्त लागतंच काय, दोन गोष्टी. त्यांना फक्त आई वडिलांना काय लागतं, आपण घरातून बाहेर जात असताना बाबा चाललो, आणि घरी आल्यानंतर बाबा आलो. पण आजकाल शोकांतिका आहे, मुलांना आई वडिलांना बोलण्यासाठी वेळ नाही, आणि सुनांना सासू सासऱ्यांना बोलायला आवडत नाही. असं करू नका. त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी भावाभावामध्ये प्रेम, भावाभावाचं प्रेम पाहिलं तर त्यांचं 10 वर्ष आयुष्य वाढतं. मायबापांना भांडणं करू नका. कारण का आई वडील फक्त त्यांना काय लागतं, आपले मुलं बाळ आनंदात दिसले की यांचं आयुष्य वाढतं. म्हणून दोन गोष्टी फक्त. बाबा जेवलात का, काय करायचे थोडक्यात सांगतो तुम्हाला, सोपं सांगतो गणित. घरी येत असताना बायकोसाठी तुम्ही 3000ची साडी घेत असाल, खुशाल घ्या, पण त्या आपल्या म्हाताऱ्या आईसाठी 300चं लुगडं घ्यायला विसरू नका. आपल्या मुलाबाळांना 4-4 हजाराचे ड्रेस घेतात, खुशाल घ्या, पण आपल्या बापाला फाटकं का होईना धोतर, एक पॉलिस्टरचं धोतर पान घ्यायला विसरू नका. 3000च्या साडीमध्ये आपल्या चुका काढणारी बायको असते, पण 300 रुपयाच्या लुगड्यात आणि 500 रुपयाच्या धोतर जोड्यामध्ये गावभर फिरून सांगणारा तो बाप असतो. माझ्या पोरानं धोतर घेतलं, बस माझ्या पोरानं काय लागतं हो. आपण घरी खायला घेऊन येत असताना अर्धा किलो पेढे आणतो, अर्धा किलो मुलांना पेढा घेऊन येतो, 1 डझन केळी आणतो ना, त्याच्यातली 2 छटाक पेढा बाजूला काढा आई वडिलांसाठी, 2 केळी बाजूला काढा. आई बाबा हे तुमच्यासाठी आणले, त्यांना खाऊ घाला, त्यांना खायला द्या. ते खाणार नाहीत, दिवसभर तसंच सांभाळून ठेवणार. तुमचेच लेकरं आल्यानंतर नातवंडाला ए बाळ्या तुझ्या बापाने आणलं ते खा म्हणून त्यांना देणार, पण त्यानंच त्यांचं आयुष्य वाढणार. हे लक्षात ठेवा. बाप काय असतो ज्याच्या जीवनात नाही त्याला विचारा. बापाचं प्रेम काय असतं. बाप एवढा श्रेष्ठ आहे महाराज. रामायणामध्ये ऐका प्रसंग, रामायणामधला प्रसंग सांगतो. जगाचा बाप अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा प्रभू रामचंद्र, रामाचा बाप, रामाचे वडील पिताश्री दशरथ राजा. दशरथ राजाचं रामावरती काय प्रेम होतं, बापाचं मुलावर किती प्रेम असतं हे सांगतो. आपल्या मुलाच्या प्रेमामध्ये, मुलाच्या विरहामध्ये ज्यावेळी अयोध्येचा राज्यगादीचा प्रसंग आहे, सोहळा होणार आहे, त्यावेळी राम प्रभू राजगादीवर बसणार आहेत. परंतु पूर्वी दिलेलं वचन, कैकेयीला वचन दिलं होतं. एका त्या 2 वचनामध्ये तिने, एका वचनामध्ये काय मागितलं, भरताला गादी, आणि एका वचनानं रामप्रभूंना 14 वर्षाचा वनवास. वनवास म्हटल्यानंतर दशरथ राजाच्या कानामध्ये शिस तेल वतावा अशी त्यांची आग अंगाची होऊ लागली, लाही लाही. अगं कैकेयी दोन्ही हात जोडून गुडघे टेकून माप कैकेयीला विनंती करू लागला दशरथ राजा, कैकेयी दुसरं काहीही माग, पण माझ्या रामाला वनवास नको. काय असतं बापाचं मुलावरचं प्रेम सांगतो, लक्षात घ्या बाबांनो. त्यांचे आपल्यावर केवढे उपकार असतात. वनवास नको ग रामाला, दुसरं काही माग नाही, 14 वर्षाचा वनवास. ही गोष्ट प्रभू रामचंद्रांच्या कानावर जाताच रामप्रभूंना सर्व राजवेश परिधान केलेला काढून टाकला, वल्कली अंगाला गुंडाळली, आणि दशरथ राजाकडे येतात, नमस्कार करतात. आणि प्रभू रामचंद्र बापांना दिलेलं वचन पाळण्यासाठी हे पुत्र आजही आपल्या या पृथ्वी, या हिंदुस्थानमध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे पुत्र होऊन गेले की ज्यांनी बापाच्या वचनासाठी राजगादीचा त्याग केला, असे सुपुत्र जन्माला येऊन गेले. म्हणून आज हे सोहळे व्हायलेत. त्याचा एवढा आनंद वाटतो की आपल्या बापाच्या, आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एवढा मोठा खर्च, एवढा मोठा सोहळ्याचं आयोजन करणारे असे सुपुत्र. आई तुला जन्म द्यायचा असेल, मी तर नेहमी सांगत असतो, कबीरदासजींनी सांगितलं, जननी जनेसो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांज भले क्या खोयेगा सूर. आई तुला जन्म द्यायचा असेल तर अशा पुत्रांना जन्माला घाल. आई तुला जन्मच द्यायचा आहे ना, स्वराज्य हा माझा धर्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांसारख्याला जन्माला घाला. आई तुला जन्मच द्यायचा आहे ना,
तुम्ही मला वज्र निर्धाराचे 1000 तरुण द्या, मी तुम्हाला देशाचं चित्र पालटून दाखवतो, अशी भीमगर्जना करणाऱ्या सुभाष बाबूंसारख्याला जन्माला घाल. आई तुला जन्म द्यायचा असेल ना, स्वतःचा प्राण गेला तरी 72, स्वतःचा धर्म सोडणार नाही, दुसऱ्याचा धर्म स्वीकारणार नाही, अशी धर्मगर्जना करणाऱ्या छत्रपती संभाजीराजांसारख्याला जन्माला घाल. आई तुला जन्म द्यायचा असेल ना, तर स्त्रींची इच्छामणी बाळगून हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही इच्छामणी बाळगून केवळ पाश्चिमावळ्यांना सोबत घेऊन वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरावरती धारोष्ण रक्ताची धार समर्पित करून तोरणावरती स्वराज्याचा तोरण पाया रचणारे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांना जन्माला घाल. आई तुला जन्मच द्यायचा आहे ना, केवळ वयाच्या 16व्या वर्षी जगताला ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून देऊन शांतीचा संदेश देणारे योगी पुरुष ज्ञानोबा जन्माला घाल. आई तुला जन्मच द्यायचा आहे ना, केवळ वयाच्या 5 वर्षामध्ये बालवयामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ओठाला ग्लास लावून त्याला दूध प्यायला लावणारा, त्याला जीव घालणाऱ्या प्रेममूर्ती नामदेवरायांसारख्या भगवत भक्तांना जन्माला घाल. आई तुला जन्मच द्यायचा आहे ना, तर आपला सदेह मनुष्य देह निजधामाला घेऊन जाणाऱ्या परलोकातील कायद्यास मोडीत काढून आपला देह वैकुंठाला घेऊन जाणाऱ्या विरक्त पुरुष वैराग्य मूर्ती तुकोबरायांसारख्याला जन्माला घाला. आई तुला जन्म द्यायचा तर पाण्यावर बैसूनी वाचिली ज्ञानेश्वरी, जगताला पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचून दाखवणाऱ्या संत श्रेष्ठ वैराग्य महामेरू संत भगवान बाबांसारख्याला जन्माला घाल. आई तुला जन्मच द्यायचा आहे तर आपलं उदर फाडून अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याला आपल्या पोटामध्ये साठवून ठेवणाऱ्या प्रेममूर्ती संत सावताबाबांसारख्याला जन्माला घाल. आई तुला जन्मच द्यायचा आहे तर स्त्री संत जगाच्या बापाला जात्यावरती दळण दळायला बसवून त्याला दळण दळायला लावणाऱ्या संत जनाबाईंसारख्याला जन्माला घाल. नाहीतर आई तू वांज राहिलीस तरी चालेल, असा पुत्र जन्माला घाल की त्यानं आपली जाण ठेवली पाहिजे. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा ती लोकी झेंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा, असे पुत्र या देशामध्ये होऊन गेले. म्हणून आजही आपल्याला असे वैजनाथराव जगन्नाथरावांसारखे पुत्र पाहायला मिळतात की त्यांना आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एवढा मोठा सोहळा आयोजित केला. बापाचं मुलाचं काय प्रेम असतं. प्रभू रामचंद्रांनी वनवास स्वीकारला, रामप्रभू निघाल्यानंतर दशरथ राजा गडाबडा लोळू लागले. प्रधानाला बोलिलं, सुमंता, अरे कुठे आहे सुमंता, अरे जा रामाला बोलावून आण. कुठे राम, अरे कुठे. प्रभू राम निघून गेले, राम वनामध्ये चाललेत. अरे जा रथ काढ आणि रामाला घेऊन ये. कारण का, माझ्या जीवाला कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविणे जीव व्याकुळ होतो. आपल्या पुत्राच्या विरहामध्ये जीव व्याकुळ व्हायला लागलाय. सुचत नाही काम हे राम, हे राम. रामा विण मज चैन पडेना, नाही जीवासी आराम हे राम. अरे मला रामाशिवाय चैन पडत नाही, माझा प्राण कासावीस होतोय. कुठे माझा राम. सुमंत जातो, प्रभू चला तुम्हाला बोलवलंय. राम प्रभू म्हणतात, रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाये परवचन न जाई. मी येणार नाही. आणि असं ऐकल्याच्या नंतर दशरथ राजाकडे येतो. सुमंत सांगतो, प्रभू राम प्रभूंनी यायला नकार दिला आणि नाही येणार नाही, माझा राम नाही आला म्हटल्याबरोबर 6 वेळा हे राम, हे राम, हे राम, राम राम म्हणून प्राण त्याग करणारा. लक्ष देऊन ऐका, पुत्राच्या वियोगामध्ये, पुत्राच्या विरहामध्ये राम राम म्हणून 6 वेळा प्राण त्याग करणारा तो एक बाप असतो. बाप एवढा बाप श्रेष्ठ असतो. काय प्रेम असतं. जसं बापाचं मुलाचं प्रेम तसं मुलीचं बापाचं सुद्धा प्रेम. बघा घरामध्ये भरलेलं घर आहे, पण घरामध्ये मुलीचं लग्न ठरू द्या. आठवा तो प्रसंग, एकुलती एक मुलगी आहे, पोटचा गोळा आहे, काळजाचा तुकडा आहे, एकुलती एक मुलगी आहे, तिचं लग्न ठरावं. बापानं सर्व आयुष्यभर केलेली कमाई, पण फक्त ते बायकोला म्हणत असतो, अगं
तुला मुलगा पसंत आहे, स्थळ पसंत आहे, पाहुणे चांगले आहेत, घर चांगलं वाटतं ना, तर पैशाची काळजी करू नको, मी माझं 2 एकर विकायला तयार आहेत. ही काही कथा नाही महाराज, उदाहरण आहेत आज समोर प्रत्येकाच्या. एकरभर लिहून देऊन, घर लिहून देऊन आपल्या मुलीचं थाटामाटात लग्न नाव लावणारा तो बाप असतो. बापाचं प्रेम मुलीवरचं लग्न ठरल्या जातं. तो प्रसंग आठवा. एकुलती एक मुलगी आहे. लग्न ठरल्यानंतर सर्व पाहुणे मंडळी येतात, जमा होतात. सगळ्यांना नवे कपडे, दागिने सर्व काही आणल्या जातं. ती मुलीची आई, मुलगी, सर्व मुलगा सगळेजण नवे कपडे घालून सज्ज होतात. पण फाटक्या धोत्रानं मंडपामध्ये फिरणारा तो बाप असतो. लक्ष घ्या बाबांनो, फाटक्या धोत्रानं फिरणारा. एकुलती एक मुलगी. लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर सगळं पाहुणे आले. अक्षदा टाकला. अक्षदा टाकल्या जेवायला बसले. पण बघा सगळ्या मंडपामध्ये अरे घ्या घ्या म्हणणारे मुलाकडचे दिसतात. पण एकटा त्या मंडपामध्ये हजारोमध्ये एक मुलीचा बाप असतो. पोरांकडे बघून वाढा बरं का, वाटोळं करू नका बरं का, असं काळजी करणारा तो बाप असतो. तो बाप फाटक्या कपड्यावरचा. लग्न लागतं. लग्न लागल्यानंतर मुलगी नांदायला वाट लावण्याचा प्रसंग आठवा. ज्याला मुलगी आहे त्याला कळेल ते काय विरह असतो. एकुलती एक मुलगी आहे, वाट लावायची. ती मुलगी जाता असताना आईच्या गळ्याला बिलगून गडाबडा लोळायला लागते. आईच्या गळ्याला पडून ढसाढसा रडायला लागते. आई, बाबांना सांभाळ. आई ग, बाबांना सांभाळ. आईच्या गळ्याला पडून रडते, परंतु काळजी बापाची घेते. ही एकुलती एक मुलगी असते. ज्याला मुलगी आहे त्याला कळेल महाराज. तीच मुलगी भाऊजाईच्या गळ्याला, वहिनी बाबांना सांभाळ बरं का. अरे दादा, पोराच्या गळ्याला, भावाच्या गळ्याला पडते. अरे दादा, बाबांना सांभाळ. बाबांना उलट सुलट बोलू नकोस. वहिनी, बाबांचा वेळेवर गोळ्या औषध देत जा, वेळेवर त्यांना जेवायला देत जा. अशी काळजी करत करत ती मुलगी रडायलेली असते. पण तिथं छातीवरती दगड ठेवून तो निदिड्या छातीनं समोर येऊन मुलीला हाताला धरून, दीदी बस गाडीमध्ये तुला लांब जायचंय असं म्हणून आपल्या अश्रूंना आडवून ठेवून धटपणाने खंबीरपणे उभा राहणारा तो बाप असतो. मुलीला गाडीमध्ये बसवतो, वाट लावतो. आणि ती मुलगी गेल्यानंतर सर्व वराड, सर्व पाहुणे मंडळी घरचे जिकडं तिकडं जातात. पण हा एकटाच रात्रीच्या 11-12 वाजेपर्यंत मंडपामध्ये असतो. मंडपामध्ये थांबल्यानंतर बँडवाल्याचे पैसे, साऊंडवाल्याचे पैसे, मंडपवाल्याचे पैसे, सभा मंडप धुवून देतो, भांडे घासतो. आणि ज्यावेळी घरी येतो रात्रीच्या वेळी, त्यावेळी घरामध्ये पाहिल्याबरोबर चरकन अंतकरण करतं. आपल्या काळजाचा तुकडा 20 वर्ष घरामध्ये तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेला ती आपली मुलगी आज घरामध्ये दिसत नाही. आणि ते पाहून त्याच्या अंतकरणामध्ये पाजर फुटतो. पण तरी धीट मनाने खंबीरपणे उभा राहणारा तो बाप असतो. मायबापांनो, याला बाप म्हणतात. पाहतो घरामध्ये, पण मुलगी दिसली नाही, पोटामध्ये कालवायला लागतं. तसंच घरामध्ये धीटपणाने जाऊन आपली कांबळ, आपली गोधडी घेऊन, आपली चादर घेऊन एकांतामध्ये आपल्या गोठ्यामध्ये बैलांवासरांपाशी जाऊन दिवसभर अडवून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देणारा तो बाप असतो. दिवसभर अश्रूंना ज्यानं अडवून ठेवलं त्या अश्रूंना वाट मोकळी करून ढसाढसा एकांतामध्ये मुलीच्या विराहामध्ये रडणारा तो बाप असतो. ज्या दिवशी हा बाप निघून जातो ना, त्या दिवशी जगातलं सर्व काही गेलेलं असतं. म्हणून बाबांनो, एका बापाचं आज वर्षश्राद्ध आहे. म्हणून सांगतो, त्यांच्या आपल्यावरती उपकार आहेत. हे आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. या ऋणातून उतराई होण्यासाठी आई वडिलांची सेवा करा. जोपर्यंत आहेत तोपर्यंतच करा. कारण का जगाच्या पाठीवर सर्व काही पैशानं मिळेल, पण फक्त आई वडील मात्र कुठंच मिळणार नाहीत. एकदा गेले ना बाबा, पुन्हा नाहीये. म्हणून कितीही कुठेही शोधले तरी ते दिसत नाहीयेत. म्हणून बाबांनो, आई वडिलांची सेवा करा. आहेत तोपर्यंतच करा. आणखीन बोलण्यासारखं खूप आहे, पण आपली वेळ संपली हे सांगतो. लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर आपल्याला देव मिळवायचा आहे, आपल्याला यश मिळवायचं आहे, आपल्याला सर्व काही मिळवायचं असेल ना, तर फक्त आई वडिलांची सेवा करा. आणि हे जर नसेल करायचं, हे ऐका दादांनो, हे जर नाही ऐकलं तर एक दिवस बाबांनो आपल्याला अशी वेळ येईल, मुलाबाळांना संस्कार लावा. आई वडिलांची सेवा तुम्ही केली तर तुमची मुलं तुमची करतील. आणि हे जर संस्कार नाही लावले तर एक दिवस अशी वेळ येईल की आपल्याला पाणी पाजवायला सुद्धा मुलगा जवळ येणार नाही. कितीतरी प्रसंग पाहायला मिळतात. आणि त्यावेळी मग मुलं आपल्याला म्हणावं लागेल, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, तूने नाही पाणी पाजिले. मिल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. नको दिखा दाखवू जगाला, उरला नाही कधी रुपया जगाला, उरला नाही
तुला पाहून डोळे लाविले, मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. म्हणून बाबांनो, ही जर वेळ येऊ द्यायची नसेल तर आई वडिलांची सेवा करा. हे जर आमचं नसेल ऐकायचं तर मग काय माय बापांनो, एक दिवस आपल्यालाही जायचंय आणि मग नंतर हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही हो, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत सेवंती बा काळ बांधून नेईल, सरत सेवंती बा काळ बांधून नेईल, काळ सेवटी बा काळ बांधून नेईल, सरत सेवटी बा, सरत सेवटी बा काळ बांधून नेईल, सरत सेवटी बा. टाळी टाळी झालं कीर्तन सर्वजण. एका जलार्दनी आमचे काय जाईल, ऐका आमचं काय जाणार आहे बाबांनो. भजन करा, पूजन करा, आई वडिलांची सेवा करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करा. कारण का हे आपल्याला दिलेला नरदेह हे आपल्यावर उपकार आहेत. त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. उतराई होऊ शकत नाहीत, एकाच्याला उपकार उतराई होऊ शकतो ते म्हणजे भजन. सर्वांनी वर हात करा. झालं कीर्तन सर्वजण. शूटिंग चालू आहे, सर्वजण वर हात करून. झालं कीर्तन. वा सगळेजण शूटिंग सुरू आहे. हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत सेवटी बा काळ बांधून नेईल, सरत सेवटी बा. जय हो. एका जलार्दनी आमचे काय जाईल, एका जलार्दनी आमचे काय जाईल, पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. वा जय हो. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. डौर फिरवी तो टुकडुकाय का, डौर फिरवी तो टुकडुकाय का, ऐका ऐका ऐका. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही काल जरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत सेवटी बा काळ बांधून नेईल, सरत सेवटी बा काळ बांधून नेईल, एका जलार्दनी आमचे काय जाईल, एका जलार्दनी आमचे काय जाईल, पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो बोला पिंगळा महाद्वारी. म्हणून ऐका, साधू संतांचे आई वडिलांचे आपल्यावर उपकार आहेत.
आणि हे जर नाही ऐकलं तर आमचं काय जाणार आहे? या उपकारातून उतराई होण्यासाठी जीव जरी पायावर ठेवला, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पाय जीव थोडा. जीव जरी आई वडिलांच्या पायावर ठेवला तरी उपकारातून उतराई होऊ शकत नाहीत बाबांनो. म्हणून आपण त्यांच्या स्मरणार्थ असे विधी आणि आहेत तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे. आणि शेवटचं सांगू का दादा तुम्हाला, हे तुम्ही का करायचं? आपल्या मुलांनी आपली सेवा करावी म्हणून आपण आपल्या आई वडिलांची सेवा करायची. आणि आपणच जर आपले आई वडील घराच्या बाहेर ठेवले तर आपले मुलं सुद्धा आपल्याला तसंच करणार आहेत. त्याच्यासाठी तरी आपण आपल्या आई वडिलांची सेवा करायची. विठोबा रखुमाई 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. झालेली सेवा याच ठिकाणी थांबवतो. वाणीला पूर्णविराम. पुनश्च एकदा स्वर्गीय गणपतराव सुंदरराव मुसळे यांच्या स्मरणार्थ चाललेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचे आयोजक त्यांचे दोन्ही सुपुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. असे जर सुपुत्र असतील तर त्याचा आनंद देवाला वाटतो. आणि असे जर सुपुत्र जन्माला घातले तर धन्य माता पिता तयाची धन्यता त्यांच्या माता पित्याला दिली जाते. म्हणून बाबांनो, या दोन्ही सुपुत्रांनी हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचा सर्व 7 दिवसात होणारा पुण्याचा साठा त्यांच्या स्वर्गीय गणपतराव सुंदरराव मुसळे यांच्या पुढील प्रवासाच्या कामी, त्यांच्या प्रवासासाठी त्यांच्या पाठीशी पुण्याचा साठा उभा राहावा आणि भगवान परमात्म्यानं त्यांना आपल्या चरणाजवळ जागा द्यावी एवढीच भगवंताकडे प्रार्थना करतो. वाणीला पूर्णविराम. उपस्थित सर्व मंडळींना धन्यवाद. गायनाचार्य, मृदंगाचार्य व मला ज्यांनी निमंत्रित केलं असे आमचे ओम भाऊ असतील, आमचे राधाकिशन महाराज असतील, सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो.